नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे ताकाची कढी, अगदी वेगळ्या पद्धतीत. तुम्ही कधी पाहिली का अशी कढी? नसली पाहिली तर व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यासाठी घेतलेलं आहे 1 लिटरभर ताक आहे. छान ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये दह्याच्या गुठळ्या असल्या तर मोडून घ्यायच्या. ताक म्हटलं आणि त्याची कढी आपण अनेक प्रकारे करतो. पकोडा कढी करतो, ब्राह्मणी कढी करतो. प्रत्येक भागामध्ये वेगळ्या टाईपमध्ये करतात. तशीच आपल्याला अगदी वेगळ्या पद्धतीची करायची आहे. त्यासाठी घेतलेले आलं, कढीपत्ता, तेजपत्ता, मिरची, दालचिनी, लवंगा, मिऱ्या, मेथी आणि जिरं. ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरीसुद्धा घ्यायची आहे. ह्या सगळ्या मसाल्यांचा अप्रतिम चवीची कढी होणार आहे. मोहरी ही गावरान आहे, त्यामुळे अगदी बारीक राई आहे. त्याला आमच्याकडे राईसुद्धा म्हणतात किंवा मोहरीसुद्धा म्हणतात. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 3 चमचे आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ एवढं पुरेसं आहे. जर तुम्हाला अगदी घट्टपणा करायचा असेल तर थोडंसं जास्त घालून घ्यायचं. आता त्या पिठामध्ये पाणी ओतायचं आहे थोडंसं, आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. साखरही घालून घ्यायची आहे 1 चमचाभर, कारण आपल्याला तिखट, आंबट, गोड ह्या पद्धतीत कढी बनवायची आहे. आता मिक्सर फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ गुठळ्या न होता स्मूथली तयार होतं. आता हे ताकामध्ये घालून घ्यायचं आहे. असं केल्याने आपले कढी फुटत नाही. ही एक टिप्स आहे मैत्रिणींनो, नक्की फॉलो करा. कारण कढी म्हटली का फुटली जाते. आपण पीठ लावून घेतलं म्हणजे बेसन पीठ, तर कढी फुटली जात नाही. आता आपल्याला खमंग अशी फोडणी करायची आहे. त्यासाठी 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे, आणि आपण जे घेतलेले आहेत मसाले, जिरं, मोहरी, आधी आपण मोहरी घालून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर. तेल थोडं तापल्यानंतरच घालायची, म्हणजे पटकन फुटली जाते मोहरी आणि तिचा स्वाद अप्रतिम येतो मैत्रिणींनो. आता मोहरी घातल्यानंतर थोडीशी मेथी दाणे घेतलेले आहेत तेही घालून घ्यायचे आहेत. जिरं घालायचं आहे. लवंगा, मिऱ्या, दालचिनीचा तुकडा थोडा तोडून घालायचा आहे. आता आपण कढीपत्ता घालू, तेजपत्ता घालू, मिरची घालायची आहे. कापून ठेवलेली 4 मिरच्या आहेत मैत्रिणींनो. तेजपत्ता आणि कढीपत्ता. आता आलंसुद्धा किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा घालून घेऊ. अगदी अप्रतिम चवीची आणि तुम्ही वाटीने पीत राहाल अशी कढी बनणार आहे. ह्या कढीमुळे आपल्याला कसलाही त्रास होत नाही मैत्रिणींनो. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात, मोठी माणसंसुद्धा खाऊ शकतात. नाहीतर काय जणांना कढीमुळे त्रास होतो, म्हणजे सर्दी होते, खोकला येतो. पण असं काही न होता अप्रतिम चवीची आणि झटपट होणारी कढी 5 मिनिटाच्या आत तयार होणार आहे. आता खमंग फोडणी दिल्यानंतर हे पहा, परतून घेतलेली आहे तेलामध्ये सगळे मसाले आपले. आता आपण पीठ लावून ठेवलेलं ताक यामध्ये ओतायचं आहे. ताक ओतताना काय करायचं आहे ते पहा. ताक ओतून घेतल्यावरती लगेच झाकण ठेवून द्यायचं आहे मैत्रिणींनो. त्याची वाफ जाऊन द्यायची नाही.
आपण जी फोडणी केलेली आहे त्याची वाफ गेली म्हणजे अप्रतिम चवीची कढी बनायला मदत होते, वाफ नाही गेली तर. म्हणून पटकनी झाकण ठेवलं तर आतल्या आत त्याचा आरोमा राहायला जातो. हे पहा किती सुंदर दिसत आहे. आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची नाही, कारण ही वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे. ही कढी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, खिचडीबरोबर खाऊ शकता. इतकी चव भारी लागते का तुम्ही वाटीने पीत सुद्धा जाल. खरंच वाटीने प्यायला मला तर एवढी आवडते ही कढी का मी भातासोबत खाण्यापेक्षा वाटीनेच पीत राहते. खूप सुंदर लागते, आंबट गोड तिखट. करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. यापुढेही आपल्याला काही ट्रिक करायच्या आहेत. नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. आता उकळी येऊन देऊ. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. मिक्सर विसळून घातलेलं आहे, तरीसुद्धा अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आणि मग जसजशी उकळी येईल तशी आपली कढी घट्ट होईल, कारण बेसन पीठ आळलं जातं आणि शिजलंही जातं छान त्याच्यामध्ये. मैत्रिणींनो, एक तुम्हाला टीप देणार आहे मी. जर तुम्हाला बेसन पीठ घालायचं नसलं तर तुम्ही तांदळाच्या पिठाची सुद्धा ह्याप्रमाणे कढी करू शकता. काही जण बेसन पीठ खात नाही, कारण त्रास असतो, तर तुम्ही तांदळाचं पीठही ह्याच्यात वापरू शकता. आमच्या गावी तांदळाच्या पिठाची सुद्धा कढी करतात. आता झालेली आहे, उकळी सुद्धा आलेली आहे. वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपल्याला अजून एक डबल तडक्यावाली कढी बनवायची आहे. त्यासाठी मी बाजूला तूप घालून आपलं फोडणी पात्र ठेवलेलं आहे गरम व्हायला. अशा पद्धतीत सुद्धा तुम्ही कढी खाऊ शकता, पण एकदा तुपाची फोडणी देऊन तर पहा. अगदी अप्रतिम चवीची रेसिपी होते. आता तूप गरम केल्यानंतर त्यामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या टेचून घातलेल्या आहे आणि 2-3 बोरी मिरची घातलेली आहे फोडणीची. आहा, छान तडका बसलेला आहे, सुंदर असा. नक्की ही कढी एकदा ट्रायच करा तुम्ही. सगळ्यांना आवडेल आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. खिचडीसोबत खा, भातासोबत खा किंवा अशीही प्या. बाय मैत्रिणींनो, झालेली आहे आपली कढी तयार, पांढरी शुभ्र. आणि ह्या कढीमध्ये तुम्ही अगदी आंबट गोड तिखट ही सगळी चव मिळणार आहे. दिसायला तर सुंदर दिसतेच, पण खायलाही तेवढीच अप्रतिम आहे. बाय बाय. भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.